टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार या संदर्भात संपूर्ण राज्यामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। ज्या शिवसेनेची छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा हा गड मानला जायचा, त्या गडावरती सुद्धा गडावरचे सर्वात मोठे शिलेदार हे नक्की काय म्हणतायत, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यावं असं म्हणतायत का, हे आपण पाहणार आहोत, हे समजून घेणार आहोत। हे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर शहरातले ठाकरेगड शिवसेनेचे सर्वात मोठे वेगवेगळे पदाधिकारी आणि नेते सुद्धा आहेत। सगळ्यात मोठे पदाधिकारी नेते म्हणजे चंद्रकांत खैरे आहेत, जे 2 वेळा आमदार राहिले होते, 1 वेळा मंत्री राहिले होते आणि तब्बल 4 वेळा खासदार अर्थात 20 वर्ष या शहराचे खासदार होते, ते सुद्धा आहेत। आणि त्यांच्यासोबत इकडे इतरही काही पदाधिकारी आहेत, राजू वैद्य माजी महापौर राहिलेले आहेत आणि अनेक काही शहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख अशा पदावरची कार्यकर्ते आहेत। आपण या सगळ्यांशी बोलणार आहोत। राज ठाकरे एकत्र, उद्धव ठाकरे एकत्र यावेत का, एका शब्दात उत्तर द्यावं। यावेत का म्हणजे आलेच पाहिजे। काय फायदा होईल? नाही नाही, या भाजपला असा उचलून फेकतील ते शिंदे गटाला वगैरे, हे 2 भाऊ। आणि खरोखर त्या ठिकाणी बाळासाहेबांचा आशीर्वाद असल्यामुळे, शिवसेना पक्षप्रमुखांचा आशीर्वाद असल्यामुळे आता परत जे काही झालेलं आहे ते आता उत्तर देण्याची वेळ इथं आलेली आहे। आणि त्यांच्यावर त्या ठिकाणी ज्यांनी म्हणजे ज्या पद्धतीने ते वागले, परमेश्वर त्यांना त्या ठिकाणी निश्चितच धडा देण्याचा वेळ आलेला आहे। महापालिकेत कसा फायदा होईल हे दोघं भाऊ एकत्र आल्यास? होणारच ना, मुंबई महापालिका तर जिंकणारच आहे। बाकी ठाणे असतील, बाकी कल्याण, डोंबिवली वगैरे त्या भागातले सगळे, आणि पुणेपर्यंत येऊन पुण्यापर्यंत नंतर संभाजीनगर तर आमचंच आहे, काय प्रश्नच येत नाही। संभाजीनगरचे तर आपण महापौर किती जरी महापौर झाले आमचे, आणि त्यामुळे यात काही फरक पडणार नाही। हो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात हवं आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यावेत का? 100% एकत्र आले पाहिजे। त्याचं कारण असं आहे की हे जे सरकार आहे हे महाराष्ट्रद्रोही आहे। राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, हे आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालेली मंडळी आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारी मंडळी आहे। त्यामुळं हे महाराष्ट्रद्रोही सरकार जर हलवायचं असेल तर या बंधूंनी एकत्र आलं तर महाराष्ट्राची जनता निश्चितपणे त्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहील। तुमचं काय म्हणणं आहे? एका वाक्यात उत्तर, राज उद्धव एकत्र यावेत? यावेत। सगळ्या महाराष्ट्राला दिसलं पाहिजे की हे बाळासाहेब ठाकरेंचे ठाकरे कुटुंब जे आहे, परिवार जो आहे, हे सगळे 2 जणांनी मिळून महाराष्ट्रावर पूर्ण ताबा करू शकतात, भाजपला हे मातीमूळ काढू शकतात। त्याच्यासाठी आमची सगळ्यांची इच्छा आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं। अजून काही आपल्यासोबत पदाधिकारी आहेत, तुम्हाला काय वाटतं, यावं एकत्रित? एकत्र 100% यावं। तुम्हाला काय वाटतं? 100% एकत्र या दोघांनी। तुम्हाला काय वाटतं? 100% यायला पाहिजे। 100% यायला पाहिजे, कारण की हे जनतेच्या मनातलं आहे। दोघं भाऊ एकत्र यायला पाहिजे। ताई, तुम्हाला काय वाटतं, एकत्र आले पाहिजेत? हो, एकत्र आले पाहिजेत। हे आमचे कार्यकर्तेच नाही, पण जनतेचे जे आहे तर जनतेच्या सुद्धा मनात आहे की ठाकरे परिवार दोघा बंधूंनी एकत्र यायचं म्हणून। तुम्हाला वाटतं एकत्र यावं? एकत्र यायलाच पाहिजे आणि त्या दिवसाची आम्ही अगदी आतुरतेने वाट बघत आहोत। तुम्हाला वाटतं एकत्र यावं? 100% महाराष्ट्राच्या मनात येईल गोष्ट ही। काळाची गरज आहे, एकत्र यायला पाहिजे। सामान्य ते सामान्य जनता सुद्धा म्हणती का दोघं भाऊ पहिल्यापासून म्हणत होते काय 2 जण जर एकत्र आले तर कोणाची जिद्द संभाजीनगर काय कुठं डाळ शिजणार नाही। अशा पद्धतीने महत्त्वाच्या बोलक्या प्रतिक्रिया दिल्यात। तुम्हाला वाटतं एकत्र यावं? 100% यायला पाहिजे। आम्ही तर नवस केलाय तुळजाभवानीला की दोन्ही भाऊ एकत्र यायला पाहिजे। काय नवस आहे? की आले तर आम्ही गोंधळ घालू तिथं। तुळजाभवानीचा गोंधळ? हो, तुळजाभवानीच गोंधळ। अत्यंत महत्त्वाच्या प्रतिक्रिया हे चंद्रकांत खैरेंच्या आसपासचे डाव्या हाताचे, उजव्या हाताचे हे सगळे पदाधिकारी आहेत आणि ते ठामपणे म्हणतायत की उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे एकत्र यावेत। अजून त्यांची खरं तर बोलणी सुरू झालेली नाही, एकत्र येतील का नाही या संदर्भामध्ये अधिकृत माहिती समोर आलेली नाही। तरीही सुद्धा हे सगळे सिनियर वरिष्ठ पदाधिकारी आहेत, त्यांना सुद्धा वाटतंय की एकत्र आले पाहिजेत। पुन्हा एकदा खैरे साहेबांकडे जाऊयात। हे सेना खिळखिळी कमकुवत झाल्या म्हणून तुम्हाला राज ठाकरेंची गरज वाटायला लागली का? नाही, चुकीचं आहे। माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मजबूत आहोत आणि उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करतो आहे। तुम्हाला माहिती आहे कितीतरी आंदोलनं झाले आहेत आणि राजसाहेब आले तर त्या ठिकाणी हे जे बाकीचे दुसरे जे आहे ना, जे वटवट करतात ते त्यांना ते उत्तरे देतील आणि हे दोन्ही भाऊ एकत्र म्हणजे ठाकरे ब्रँड पाहिजे आपल्याला, बाकी काही नाही। ठाकरे ब्रँड पाहिजे, मातोश्रीचेच पाहिजे आणि प्रबोधनकार ठाकरे, त्याचप्रमाणे माननीय शिवसेना। खेदाने प्रश्न विचारतो, उद्धव साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यावेळेला काय हा ठाकरे ब्रँडची आठवण झाली नाही? हो, नाही, मग किती काम केलं त्यांनी। मध्येच कोरोना आला, कोरोनामध्ये सगळे किती नाही, या ठाकरेंची, राज ठाकरेंची या ब्रँडची का आठवण झाली नाही? होते त्यांचे बोलणं चालू होतं त्यांचं।
हे होते चंद्रकांत खैरे आणि त्यांचे सगळे वरिष्ठ पदाधिकारी होते. या सगळ्यांनी भावना भूमिका व्यक्त केलेली आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजेत. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.